हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवता आणि कुलदेवी यांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। अनेक जण देवदर्शनासाठी जातात, पण कुलदेवी किंवा कुलदेवतेचा सन्मान कसा करायचा, कोणते साहित्य न्यायचे, त्यामागील भाव काय आहे हे अनेकांना माहीत नसते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीच्या 11 अलंकाराची माहिती, खंडोबा सन्मानाची पद्धत आणि या परंपरेमागील आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही सर्व स्वामी समर्थाचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। कुलदेवता म्हणजे काय? कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाचे रक्षण करणारी उपास्य देवता। आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची अखंड श्रद्धेने सेवा केली तीच देवता पुढील पिढ्यांची कुलदेवता बनते। कुलदेवतेची भक्ती ही केवळ परंपरा नसून कुटुंबाच्या आध्यात्मिक उन्नतीचा आधार मानली जाते। कुलदेवी सन्मानातील 11 अलंकार कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला आहे हिरवी साडी, खण आणि 11 हिरव्या बांगड्या। हिरवा रंग मंगल, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। मंगळसूत्र, जोडवे आणि विरोधे हे अखंड सौभाग्य आणि देवीला सुहासिनी स्वरूपात मान देण्याचे प्रतीक आहे। तिसरा आहे हळद आणि कुंकू। हळद पवित्रतेचे तर कुंकू शक्तीचे प्रतीक आहे। गुलाल आणि शेंदूर, शेंदूर शक्ती आणि विजयाचे प्रतीक मानला जाते। हार आणि वेणी, फुले अर्पण करणे म्हणजे भक्ती आणि प्रेम व्यक्त करणे। त्यासोबतच ओटीचे साहित्य लागते। विडा, दक्षिणा, खण आणि नारळ आपण अर्पण करून देवीला सन्मान देतो। त्यासोबतच खेळणा आणि पाळणा ही देवीला मात्र स्वरूप मानून केलेली प्रेमाची अर्पण भावना आहे। पंचखाद्य, खारीक, खोबरे, खसखस, किसमिस आणि खडीसाखर हे पंचामृतासारखे शुभ नैवेद्य मानले जातात। होमपुडा यज्ञ आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। पुरणवरणाचा नैवेद्य, घरगुती सात्विक भोजन देवीला अत्यंत प्रिय मानले जाते आणि त्यासोबतच लागतात 5 प्रकारची फळे, निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे। कुलदेवीच्या दर्शनासाठी जाताना आपल्या घरातील कुलदेवीचे टाक किंवा प्रतीक सोबत घेऊन जावे आणि देव भेट करावी। खंडोबा सन्मानासाठी आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। वारसा आहे पिवळे धोतर, श्रद्धा, पिवळा कपडा आणि सात्विक जीवन। 108 बेलपत्रांना सर्वाधिक भंडारा असते। 5 खोबऱ्याच्या वाट्या तुम्हाला उपयुक्त वाटला हार तर लाईक करा, नैवेद्य म्हणून बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, लसूण चटणी, कमेंट मध्ये कांदा आणि लिंबू समर्थ। इच्छेनुसार पूर्णाचा नैवेद्य। खंडोबा महाराजांना भंडारा अत्यंत प्रिय मानला जातो। भंडारा उधळताना मनात भक्तिभाव असावा। सन्मान हा दिखाव्यासाठी नसून श्रद्धेसाठी असतो। आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार किंवा गुरुच्या मार्गदर्शनानुसार विधी करावा। जर एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर मनापासून प्रार्थना करून शक्य तेवढ्या साहित्यात सन्मान करावा।